या सगळ्याविषयी आपण अपडेट सुद्धा घेणार आहोत, जाणून घेणार आहोत आपण अधिक। तर कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गाचा महापौर बसेल। नेतृत्वाखाली या सोडतीला आता सुरुवात झालेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही अपडेट आपण पाहतोय। 3 पद ही एससी अर्थात अनुसूचित जातींसाठी आरक्षित करायची 14 पैकी 3 ठिकाणी सोडत ही काढली जाणार आहे। त्यानुसार कल्याण डोंबिवली संदर्भात अपडेट एसटी प्रवर्गाचा या ठिकाणी महापौर बसेल। या सगळ्या विषयी अधिक आपण जाणून घेऊया। आपले एक्झिक्युटिव्ह एडिटर नरेंद्र कोठेकर जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कल्याण डोंबिवली विषयी उत्सुकता होती, आता एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। नक्कीच आता सोडतीला सुरुवात झाली आणि याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीचा पहिला महापौर म्हणजे पहिली सोडत कल्याण डोंबिवलीची निघाली। कल्याण डोंबिवलीमध्ये जो प्रवर्ग आहे तो एसटी निवडला गेलेला आहे। अनुसूचित जमातीसाठी हे प्रवर्ग हे महापौर पद आरक्षित केले गेलेले आहे। आता याच्यामध्ये पुढे परत तो जो महापौर असेल ती महिला असेल की पुरुष असेल असं एक आरक्षण त्याच्यानंतर निघेल। आता आपल्याला पाहावं लागेल की ज्या महापालिकांमध्ये जे आरक्षण सोडतीमध्ये निघतंय त्या आरक्षणावरती त्या पक्षाचा कोणत्या उमेदवाराला ती जागा मिळेल। पण सगळ्याच पक्षांकडे सर्वपक्षीय किंवा जाती जमातीचे उमेदवार असतात। फक्त पेच होता तो मुंबईसाठी होता, कारण ते फक्त एसटी साठी जर जागा निघाली तर ती फक्त शिवसेनेकडे 2 उमेदवार ते होते नगरसेवक म्हणून, बाकी अन्य पक्षांकडे नव्हते। आता ही जी उत्सुकता आहे की कुठल्या महानगरपालिकेसाठी कोणता महापौर किंवा कोणत्या पदासाठी कुठलं आरक्षण निघणार याच्यात उत्सुकता शिगला गेली होती लोकांची। पण आता ही सोडत सुरू झालेली आहे। नगर विकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या संयुक्त याने ती सोडत काढली जाते आणि आता जिथे जिथे सोडत जाहीर होईल तिकडचा महापौर निश्चित होईल लागेल। अगदी या सगळ्याविषयी उत्सुकता असताना आता मुंबई संदर्भात ही अपडेट समोर येताना दिसतीये, याविषयी काही माहिती? मुंबई संदर्भात जी सोडत आता निघेल, सोडत निघाल्यानंतर जर तिथे एसटी हा प्रवर्ग जर आला तर मात्र शिवसेनेकडेच सध्या 2 नगरसेवक असे आहेत ज्यांच्याकडे महिला आणि पुरुष दोन्ही ह्यासाठी म्हणजे आरक्षणासाठी दोन्ही नगरसेवक आहेत। मात्र बीजेपीकडे एसटी नाहीये, पण ते आरक्षण मुंबई पालिकेचा जो नियम आहे त्याच्यामध्ये एक सुधारणा मागे करण्यात आली होती आणि ती सुधारणा अशी आहे की राज्य सरकारला ते आरक्षण बदलण्याचा एक शेवटचा अधिकार राहतो आणि त्यानुसार भाजपा जर त्या पद्धतीने म्हणजे एसटीचं जर आरक्षण निघालं मुंबईमध्ये तर भाजपाकडे तो एक पर्याय उपलब्ध राहील की ते आरक्षण बदलून घेता येईल, कारण की अन्य महापालिकांसाठी महापौर सोडतीचा एक वेगळा नियम आहे आणि केवळ मुंबईसाठी, कारण मुंबई ही सर्वाधिक मोठी असलेली महापालिका आहे तर त्यासाठी एक वेगळा सुधारणा विधेयक त्यावेळी मंजूर करण्यात आलं होतं। तर त्याच्यामध्ये ती सूट भाजपच्या बाजूने होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। आता सोडत कोणत्या पदासाठी निघते, कुठला प्रवर्ग मुंबईच्या वाटेला येतोय हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। जशी आता सोडती पुढे जाईल, एका टप्प्यावरती सोडत घेतली जाईल तसं ते आरक्षण कोणत्या पदाला मिळालं किंवा कुठल्या प्रवर्गाला मिळालं ते जाहीर होईल लागेल। अगदी कोठेकरचं सगळ्यात महत्त्वाचं चंद्रपूर, जळगाव, जालना, पिंपरी चिंचवड, विशेषतः पुणे, भिवंडी, नागपूर, वसई, विरार या 14 ठिकाणी आपण जर पाहिलं तर महापालिकांची नावं असलेली चिठ्ठी आता पेटीत टाकली जाते अशी एक अपडेट समोर येते। त्यामुळे तिथं देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। नक्कीच प्रत्येक महानगरपालिका म्हणजे 29 महानगरपालिकांचं आरक्षण आहे आणि हे आरक्षण पालिकांच्या निवडणुका झाल्या की प्रत्येक वर्षी ते आरक्षण जाहीर केलं जातं। रोटेशन पद्धती असते म्हणजे ज्याला आपण चक्राकार पद्धत म्हणतो आणि त्याच्यामध्ये गेल्या वेळेला जो महापौर असेल, जो प्रवर्ग ज्या प्रवर्गाला ते महापौर मिळाले असेल त्या प्रवर्गाची चिठ्ठी या प्रक्रियेतून बाजूला केली जाते। त्याच्या मागचा उद्देश एकच असतो, मागच्या वेळेला जर खुला प्रवर्ग एखाद्या महानगरपालिकेत असेल तर पुन्हा त्या ठिकाणी खुला प्रवर्ग येऊ नये, तिथे अन्य प्रवर्गाला संधी मिळावी आणि आपण त्याला चक्राकार पद्धत म्हणतो। आणि ही या चक्राकार पद्धतीनेच आपण आता जे आपली प्रेक्षक जे दृश्य पाहत आहेत की रोटेशन पद्धत म्हणजे त्या चिठ्ठ्या टाकल्या जातात, त्या चिठ्ठ्यांमधून तो जो प्रवर्ग आहे गेल्या वेळेचा प्रवर्ग बाजूला केलेला असतो पण उर्वरित प्रवर्गांच्या आतमध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि त्या चिठ्ठीतून एक चिठ्ठी निवडली जाते। जी चिठ्ठी निवडली जाते त्या प्रवर्गाचा महापौर त्या ठिकाणी बसवावा असं एक द्योतक किंवा असं एक विधेयकात किंवा नियमांमध्ये तरतूद आहे लागली। निश्चित
या सगळ्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर निवडणुकांनंतर सगळ्यांचंच लक्ष या सोडतीकडे लागलेलं होतं. यामध्ये विशेषतः कल्याण डोंबिवलीवरून सध्या अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना महापौर कोणता बसणार याविषयी चर्चा सुरू असताना ST प्रवर्गाचा निर्णय आता होताना त्या ठिकाणी दिसतोय. पण मुळात या सगळ्याविषयी आणखीन एक अपडेट आता समोर येताना दिसते. अनुसूचित जाती प्रवर्ग अर्थात SC महापौर पदाकरता राखीव असलेल्या 3 महापालिका यामध्ये आता एक अशी बातमी कोटेकर सर समोर आलेली आहे. किशोरी पेडणेकरांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला असल्याचं कळत आहे. नेमकी काय अपडेट तुमच्यापर्यंत? आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत तरी आता लगेच अपडेट निश्चित आपल्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार या सगळ्याविषयीचं अपडेट मिळत आहे. त्याच चिठ्ठी पुन्हा का वापरता असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी आक्षेप घेतलाय. नाही, त्याच चिठ्ठ्या वापरल्या जातात असं नसतं. ती चक्राकार पद्धत असताना त्या महानगरपालिकांची नावं लिहिलेली असतात. मुळात पद्धत अशी असते की मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण महानगरपालिका आणि त्याचा प्रवर्ग जो असतो तो त्या चिठ्ठ्यांवरती लिहिलेला असतो. तर असा काही आक्षेप होऊ शकत नाही की पुन्हा त्याच चिठ्ठ्या काय टाकल्या, कारण प्रवर्गाची चिठ्ठी म्हणजे जर आपण समजून जर घेतलं तर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सोडत निघाली. आता जर पुढची जळगावची, नाशिकची, मालेगावची कुठल्याही महानगरपालिका आली तर त्या प्रवर्गाच्या चिठ्ठ्या त्याच असू शकतील. एक आक्षेप त्याच्यामध्ये असू शकतो की त्या चिठ्ठ्यांच्या ज्या घड्या घातलेल्या असतात त्यामुळे चिठ्ठी काढणाऱ्या माणसाला ते कळू शकेल असा त्यांचा एक आक्षेप असू शकेल. नक्की आक्षेप काय नोंदवलाय हा आतापर्यंत मला नाही माहिती, पण जर तो आक्षेप असू शकेल. पण एक असतं, ती जी चिठ्ठी काढणारा असतो तो माणूस वेगळा असतो ना, त्यामुळे त्या पहिल्या चिठ्ठ्या कोणी कशा काढल्या त्याच्यावरती दुसरी चिठ्ठी ते ठरवून काढेल असं काही अभिप्रेत नसतं. त्यामुळे कोटेकरची आणखीन एक अपडेट समोर आलेली आहे. कल्याण डोंबिवलीत ST प्रवर्गाचा महापौर बसेल या बातमीनंतर ठाण्याचं अपडेट समोर येत आहे. ठाण्यात SC महापौर बसणार अशी आता माहिती मिळतीये. तर जालन्यातही SCच महापौर बसेल असं अपडेट समोर आलंय. हो, हा, आता जे अपडेट आले त्यानुसार जी चिठ्ठी ज्याला मिळालेली आहे त्यानुसार ते महापौर पद त्याला मिळेल लागवी. अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.